दिवसाची सुरुवात तर एकदम छान झालेली. नित्याला ना आजकाल छान ब्रश करायला जमतंय. त्याच्यामुळे स्वतःलाच ना ब्रश करायचा असतो. नित्याने आणि मी दोघींनी सुद्धा ब्रश वगैरे केला आणि एकीकडे मी नित्याला दूध तापायला ठेवलं होतं. नित्याचं फिडिंग बंद केल्यामुळे ना तिला जबरदस्तीने दूध पाजावं लागतं. नित्याचा आणि दुधाचा 36चा आकडा आहे असं म्हटलं ना तरी चालेल, कारण मॅडमला लहानपणापासूनच ना दूध प्यायला अजिबातच आवडत नाही. नित्याचं इथं खेळायचं चाललं होतं, तोपर्यंत म्हटलं चला आपण आपलं ना किचन कट्टा क्लीन करून घेऊ. गावाकडून आल्यापासून ना साफसफाईची कामं माझी चालूच आहेत. आता फक्त ना किचनच क्लीन करायचं राहिलं होतं. आज गुरुवार असल्यामुळे ना स्वयंपाक जास्तीचा नसतो. म्हटलं चला आज किचन कट्टा क्लीन करून घेऊ. मस्त किचन कट्टा क्लीन केला आणि लगेच ना आंघोळ करून घेतली. बाटलीतलं देवाचं तेल सुद्धा संपलं होतं. मग बाटली लगेच स्वच्छ धुवून ना त्याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलं. लगेच देवासमोर ना दिवा सुद्धा लावून घेतला. देवासमोर दिवा लावला की घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. हो ना, लगेच देवाला नमस्कार केला आणि इकडे ना लगेच पापड सुद्धा तळायला घेतले. सकाळची कामं उरकता कधी दुपार होऊन जाते ना कळतच नाही, कारण सकाळी टाइम थोडा असतो आणि कामं भरपूर असतात. इथं नित्याचं ना दही सोबत पापड खायचं चालू होतं. मॅडमना दही ना प्रचंड आवडतं. इथं दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना संध्याकाळच्या भाजीची तयारी करत होते. आपल्या बायकांना मात्र ना सकाळ संध्याकाळ पडलेला एकच प्रश्न म्हणजे भाजी काय करायचा. म्हणूनच ना मी आज छोले भिजत घातले होते, कारण गुरुवार पण होता आणि संध्याकाळच्या भाजीला मस्त छोले बनवता येतील. इथं छोले भिजत घातले आणि गावाकडून येताना ना मी ज्वारी घेऊन आले होते. नित्याला ना चपातीपेक्षा जास्त भाकरीच खायला आवडते. आता गव्हाचं पीठ सुद्धा ना संपलं होतं, म्हणून गव्हासोबतच ना हे ज्वारी सुद्धा दळण देता येईल म्हणून पटकन ना ज्वारी सुद्धा नीट करून घेतली. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.